नमस्कार मंडळी, या ठिकाणी आपण पाहत आहात की हे उपळे गावातील वरच्यावाडीतले हे निसर्ग चित्र आहे। आता हे सर्व मुलं मिळून आम्ही आमच्या धबधब्यावरती जाणार आहोत, तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत। पण इथून सुरुवात होत आहे, हे सर्व तयार आहेत आता निघायला। आपल्याला सर्व दाखवण्यात येणार आहे कसं जायचं, तुम्ही येऊ शकता या ठिकाणी। चला पाहूया पुढे कसं जायचं आहे। फाटेपर्यंत जरा या। आता उपले फाटा येत आहे। हे पहा, हा उपळे फाटा, हा इथून उपळ्यात जायला आपल्याला दिसणार आहे। इथून आपण आता हा मेन रोड उक्षी रत्नागिरी रोड आपल्याला दिसत आहे। आता इथून आपण जाणार आहोत आपल्या धबधब्यावरती। हा रोड सरळ जातो, त्याच्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे। आता आपण आलो आहोत आपल्या मांजरे फाट्यावरती। हा सरळ गेला जाकादेवीमध्ये आणि राईट साईडला मांजरे फाट्यात। आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या मंदिराचा फोटो। हे वाघजाई वर्धन ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणून आपण आता मंदिराकडे जाणार आहोत। मंदिराकडे आता आपण चाललो आहोत, आपल्याला दाखवणार आहोत मंदिर, त्याच्यानंतर आपण धबधब्याकडे जाणार आहोत। चला आपण आता आलो आहोत आपल्या मंदिराकडे। गावदेवी मंदिर आहे हे, आमचं उपळे डावखोळगावचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे, वाघजाई वर्धन मंदिर। या ठिकाणी आपण आलो आहोत, हे आता मंदिरामध्ये जाणार आहोत आपण। पाहूया मंदिरात देवाचं दर्शन घेऊन यायला पाहिजे। प्रथमतः आम्ही मुंबईतून आलो की आपण या ठिकाणी येतो। जी ग्रामदैवत वाघजाई वर्धन हे आपल्या मंदिरातील देव आहेत। आपले डावखोळगावचे हे मंदिर आहे आणि या गावातील हे आमची देवी। आपल्याला डाव्या बाजूला दिसते ती वाघजाई आणि उजव्या साईडला दिसत आहे ती वर्धन देवी। आणि ही सर्व आमची मंडळी आलेली। हे मंदिरातील गाभाऱ्यातील तुम्हाला सर्व परिसरातील मंदिराचा परिसर, हा मंदिराचा गाभारा हा तुम्हाला दाखवत आहे। आणि समोर पाहिलं तर तुम्ही उंच असं तुम्हाला सुंदर असं वातावरण दिसत आहे। मंदिराच्या समोरील भाग आहे हा, आणि इथूनच आपण आता इथून जाण्यासाठी आपल्याला काय मोकळा मार्ग नाही आहे, कुठे रस्ता नाही आहे, त्यासाठी आपण जाऊ शकत नाही, परंतु आपल्या तिकडे रस्त्यानं जावं लागणार आहे। ह्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण निघणार आहोत। आणि हे समोर आपल्याला दिसतंय जी खाई अशी उंच अशी दिसते, तिथेच आपल्याला जायचं आहे। तिथे आपला मोठा धबधबा आहे, परंतु आपण इथून जाऊ शकत नाही, आपल्याला रस्ता नाही आहे। आपण हे आमचे देवस्थान आहे ह्या घाटीतलं, इथे येऊन आम्ही ह्या ठिकाणी देवाच्या पाया वगैरे पडतो आणि नंतर आम्ही आमच्या पुढील वाटचालीला लागतो। म्हणजेच आता आमचा हा जोडगाव डावखोल या ठिकाणी चालू झाला। आता आपण या डावखोल गावामध्ये जाणार आहे। डावखोल आणि उपळे गावाचा हा धबधबा आहे। सुरुवात होते ती आपल्याला वरून दाखवलीच आहे। आपण जिथून आलो तिथून आपली सुरुवात होते या पाण्याची, आणि तिथून पाण्याची सुरुवात होऊन ते पाणी इथपर्यंत येतं। आता आपण एवढी गाडी लांब घेऊन आलो हे तुम्ही पाहिलंच आहात। आता आपण इथून चालत जाणार आहोत। सर्व तर तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढी मोबाईलमध्ये तेवढी मेमरी नाही आहे, कारण तेवढा डाटा बॅलन्स ठेवावा लागतो मोबाईलचा।
आणि तेवढा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, म्हणून आपण थोडी थोडी शूटिंग आपण तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवणार आहोत. आता आपण या धबधब्याच्या जवळपास आलेलो आहोत. काही मुलं आमची पुढं गेलेली आहेत, हे तुम्हाला दिसतच आहे. ह्याला आम्ही गावाकडची लोक पर्या बोलतो. ही एक छोटीशी नदी आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. आता आपण हळूहळू धबधब्यापाशी जात आहोत. हे बघा, हे पहा, पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा वरती सुंदर असा धबधबा उंच आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर असा धबधबा आपण अशी दृश्य कोकणातच पाहू शकतो. हा उपळे आणि डावखोल गावाच्या उपळ्याचा एंड म्हणजे उपळे ज्या ठिकाणी संपलं जातं, वरून सुरुवात होते. जसं आपण ज्या ठिकाणून सुरुवात केली, निघालो आपण, तिथे आपला उगम पावते ही नदी. आणि तिथून आपण निघालो, तिथूनच आपली सुरुवात झाली. म्हणजे आपल्या गावातूनच ह्या धबधब्याचं जे उगम पावलेलं दृश्य आपण पाहिलं. आणि तिथून आपण या धबधब्यापाशी आता आलो आहोत. हा तो सुंदर असा धबधबा उपळे गावातील या ठिकाणी लोक फिरण्यासाठी येतात. काही लोकांना माहीत नसेल तरीसुद्धा आपण हे दृश्य सर्वांना दाखवणार आहोत. हे निसर्गाचं चित्र जे आहे ते आपल्याला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं. असं आज पावसाळी दिवस नसतानासुद्धा एवढं मोठं पाणी या ठिकाणी आपण पाहत आहात. हे उंच असा धबधबा, हा या ठिकाणी धबधबा पडतो. ही मुलं सर्व आमचे आलेले आहेत या ठिकाणी. तुम्हीसुद्धा असेच, तुम्हाला जर यायचं असेल तर संपर्क करू शकता आणि या ठिकाणी येऊ शकता. आणि तुम्हाला मी रस्तासुद्धा दाखवलेला आहे, त्या रोडने तुम्ही येऊ शकता. ग्रामदेवीचं मंदिर आहे, त्याच्या खाली आपण आलो आहोत. हे उंच असं या ठिकाणी, इथे वरती गेलात तर तुम्हाला ग्रामदेवीचं मंदिर पाहायला मिळेल, जिथं आपण मगाशी थांबलो होतो. आणि आता आपण इथे धबधब्याच्या ठिकाणी आलो आहोत. चला, आपण आता या ठिकाणी थोडासा एन्जॉय करणार आहोत. तुम्हीसुद्धा या, अवश्य या आणि या धबधब्याचा आनंद घ्या. धन्यवाद.